झालं का ग? ये लवकर. छान. तोंड नाही दात. सो आता आम्ही इथे अनबॉक्सिंग करतो आहोत. हे आम्ही ऑनलाईन ॲमेझॉन वरून बोल. हॅलो, आपण बोलूया. हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक टू अवर चॅनल. मी ॲमेझॉन वरून काही वस्तू मागवल्यात. नॉर्मली मी मागवतच असते. सो आज जरा ह्या 2 मोठ्या गोष्टी आहेत. सो त्याच आम्हाला तुमच्यावर शेअर करायच्या आहेत. सो त्यामध्ये एक आहे टेम्पल, म्हणजे होम टेम्पल मंदिर आहे, जसं स्टेप सारखं आहे. सो ते ओपन केल्यावर तुम्हाला दाखवू. आणि दुसरे एक आहे विजन बोर्ड. सो ते आर्या ओपन करून दाखवेल. सो बघू. मी 2-3 वेळा मागवले आहेत, पण ते मी रिटर्न पाठवले, कारण थोडं कुठे ना कुठे डॅमेज झालेलं होतं. सो म्हटलं आपण वेगवेगळ्या डिझाईन्स ट्राय करूया. आणि ॲक्च्युली आम्हाला घरीच बनवून घ्यायचं आहे. सो त्यासाठी म्हटलं जर ॲमेझॉनवरून चांगलं एखादं मिळालं तर ठेवू, अदरवाईज फायनली आम्हाला घरूनच बनवायचं आहे. सो आता हे आम्ही ओपन करतो. आता ते बॉक्सवरती हे करू नको. आपल्याला रिटर्न करायचं झालं ना तर ॲमेझॉनवरून रिटर्न खूप चांगले आहेत. त्यासाठीच मागवते की जेव्हा आपल्याला रिटर्न पण करायचं असतं ना, तेव्हा फक्त त्याच्या नॉर्मल जो ओरिजिनल बॉक्स आहे त्यामध्ये नीट पॅक करून फक्त आपल्याला एखादी चिकटपट्टी लावून वस्तू पडू नये म्हणून द्यायची असते, आणि तीही चालते. बाकी दुसऱ्या मी ब्रँड्स जे आहेत, आर्या घसरेल ते मी खोलते. तू फक्त अशी पकड दोन्ही साईडने, हलवू नको. ट्रान्झिट म्हणजेच येताना. नीट ठेव तिकडे. फायनली आम्ही काढलं आहे. पकडा. खाली ठेवा. हो. लाईट आहे अरे. सो अशी फुल पॅकेजिंग आली आहे. आणि आता हे मी पूर्ण असेंबल करते आणि ते तुम्हाला शेअर करेन. मोबाईलची बॅटरी पण आत्ताच डाऊन झाली आहे. हे आहे त्याची लाइटिंग. हा पूर्ण पॅनल आहे बॅक लाईटचा. थोडं क्लीन करून गेलंय, पूर्ण माती होती याला. बघूया बनल्यावरती कसं प्रोडक्ट होतंय. जसं हे दिले त्यांनी इन्स्टॉलेशन इन्स्ट्रक्शन्स आहेत. फक्त आपल्याला फिक्स करायचं आहे, बाकी असं काही स्विच वगैरे ह्याला लागत नाही. तसं नाही ग, असं काय आहे. सो हे आहे ॲमेझॉनमधून मी मागवलेलं मंदिर. आणि बऱ्यापैकी सगळे पार्ट्स ह्याचे चांगले निघाले, कारण ह्यापूर्वी मी 3 ते 4 मंदिरची म्हणजे वेगवेगळ्या डिझाईनचे मंदिर मागून बघितले. काहीतरी त्याचं प्लायवूड निघालेलं होतं, काहीतरी डॅमेज झालं होतं, रिटर्न दिले. आणि सगळ्या गोष्टी रिटर्नेबल असतात म्हणून मी मागवण्याचा धीर करते. पैसे म्हणजे वेस्ट जाऊ शकतात. सो हे देखील रिटर्नेबल आहे, 10 डेज रिटर्नेबल आहे. आणि मी बघितलं, बऱ्यापैकी छान आहे त्याची क्वालिटी, जे कम्पेअर टू जे मी आधी प्रिव्हियसली मागवले होते. सो हे मंदिर मागवण्याचं कारण हेच की आमचं जे जुनं मंदिर आहे ते देखील असं प्लायवूडचं आहे. त्याचं प्लायवूड निघत आलं आहे, लाकूड देखील थोडंसं खराब झालं आहे आणि ते खराब आता पूर्ण होत आलं आहे. सो बेटर आहे की एक नवीन मंदिर मी मागून घेतले. दुसरं आम्हाला असं पक्कं बनवून घ्यायचं आहे, पण त्याला जरा वेळ आहे आणि ते जेव्हा होईल तेव्हा होईल. पण तोपर्यंत मला एक मंदिर हवं होतं ज्यामध्ये मला काही स्टोअर करता येईल, पुस्तक, जी जापमाळ आहे, माळ जप करायची ते देखील, आणि बऱ्याच काही ज्या छोट्या मूर्त्या आणि गणपतीची म्हणा, विठ्ठलाची म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी नीट मला ठेवता येतील असं मंदिर मला हवं होतं. आणि हे स्टेप्स खूप छान दिसतं आहे. सो मला खूप आवडलं आहे आणि हे मी रिटर्न नाही करणार आहे. आणि मला देखील कसं वाटलं नक्की कमेंट करून कळवा.
सो आम्ही आता विजन बोर्ड अनबॉक्सिंग करतो आहोत. काहीतरी फाटले तिथे. वाव, हा आहे आमचा विजन बोर्ड. हे पण ऑर्डर केलं. हा बाबू थांब बाजूला. ते पीस सो असं आहे, त्याच्यावर असेल बघ त्याच्या बॉक्स मध्ये आहे का काय. हेच येस. सो असं आहे विजन बोर्ड. याला आपण पिनअप करायचा. ते पण निघालंय ते काढ. बाबू थांब बाबू. हे बघ असं, आणि ह्याचा बॅकग्राऊंड आहे असं. दे. सो हे त्याच्यावर त्या थोड्याफार पिन आहेत. स्टिकी नोट्स आले. थांब मैत्री थांब, देते दे. सो अशी होती आमची ॲमेझॉनची ऑनलाईन खरेदी. थोड्याफार गोष्टी ज्या काही असतील त्या मी ॲमेझॉनवरून मागवते आणि रिटर्न्स देखील चांगले आहेत, त्यामुळे मी तिथूनच मागवणं प्रिफर करते. मी दुसऱ्या कुठच्याही वेबसाईट अजून एक्सप्लोअर केल्या नाही आहेत, कदाचित तिथे देखील चांगल्या असतील, पण मला सध्या जे माहिती आहे आणि विश्वासातलं आहे ते आहे ॲमेझॉनचं. सो मी तिथूनच मागवते. सो हे मंदिर मला बऱ्याच दिवसांपासून मागवायचं होतं. सो फायनली मी मागवलं आहे. त्याला बराच वेळ झाला. हा व्हिडिओ देखील मी तेव्हा शूट केला, पण तुमच्याबरोबर खूप वेळानंतर मी शेअर करते आहे. आणि नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला कसं वाटलं ते मंदिर. आणि हा जो विजन बोर्ड आहे ते माझ्या काही प्रिव्हियस व्लॉग्समध्ये दाखवलं आहे की मी लॉ ऑफ अट्रॅक्शनबद्दल देखील माहिती आहे, ते मी फॉलो करते. सो मला ते आर्याला थोडं त्याचं प्रॅक्टिकली आपण ते कसं फॉलो करायचं, त्यातली जी काही विजन बोर्डची टेक्निक आहे ती कशी फॉलो करायची, त्यासाठी मी हे विजन बोर्ड देखील मागवलं आहे. आणि ते मला स्वतःला देखील बऱ्याच दिवसांपासून मागवायचं होतं. सो फायनली ते आलं आहे आणि मी आणि आर्या बऱ्याच दिवसांपासून त्याची म्हणजे वाट बघत होतो. सो त्यावरती आम्ही छोट्या छोट्या नोट्स मी आता देखील दाखवल्या आर्याला लिहून की कशा नोट्स त्यावरती लिहायच्या आहेत प्रेझेंट टेन्समध्ये किंवा कसं फॉलो करायचं. हे सगळं तुम्हाला पुढच्या काही येत्या ब्लॉग्समध्ये नक्कीच बघायला मिळेल. सो हे आहे असं विजन बोर्ड. छोटा आहे, कॉम्पॅक्ट आहे, तुम्ही कुठेही समोर ठेवू शकता, तुमच्या ऑफिस किंवा वर्किंग डेस्क जे असेल. अशी होती आमची ॲमेझॉनची खरेदी. ते नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला. सो भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.